तालुक्यातील प्राथमिक आरोग्य केंद्रांमधील बेजबाबदार कारभारामुळे आरोग्य यंत्रणेचा विदारक चेहरा समोर आला आहे। वाडी व सांगवी येथील घटनांनी प्रशासनाची झोप उडवली असून गरोदर महिलांच्या जीवाशी सुरू असलेला हा खेळ उघडकीस आला आहे। तालुक्यातील या सततच्या घटनांमुळे गट विकास अधिकारी प्रदीप पवार ॲक्शन मोडवर आले असून चौकशी करण्याचे आदेश देत मुख्यालयीन न राहणाऱ्यावर घरभाडे भत्ता बंद करण्याचे निर्देश दिले आहे। तालुक्यात प्राथमिक आरोग्य केंद्रावरील वैद्यकीय अधिकारी अनुपस्थित असल्याने एका महिलेला अक्षरशः रस्त्यावरच प्रसूती करावी लागली, तर दुसऱ्या गरोदर महिलेला नातेवाईकांनी स्वतःच्या खर्चाने ॲम्ब्युलन्समध्ये डिझेल भरून अन्यत्र हलवावे लागल्याच्या या घटना आरोग्य व्यवस्थेच्या अपयशाची जिवंत साक्ष ठरली आहे। या संतापजनक प्रकारांमुळे नागरिकांमध्ये तीव्र नाराजी पसरली असून आरोग्य विभागाच्या कार्यपद्धतीवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे। प्रसारमाध्यमातून या घटनांचा उलगडा होताच गट विकास अधिकारी प्रदीप पवार यांनी तात्काळ दखल घेत चौकशीचे आदेश दिले आहेत। संबंधित अधिकाऱ्यांकडून सविस्तर अहवाल मागवण्यात आला आहे। दरम्यान मुख्यालयात वास्तव्यास नसणाऱ्या अधिकाऱ्यांवरही कारवाईचा बडगा उगारण्यात आला आहे। अशा अधिकाऱ्यांचा चालू महिन्यापासून घरभाडे भत्ता बंद करण्यात येणार असून यापूर्वीही मुख्यालयात राहत नसल्याचे निष्पन्न झाल्यास घेतलेला भत्ता वसूल करण्यात येणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे। या कारवाईनंतर तरी आरोग्य यंत्रणा शिस्तीत येणार का, की अशाच घटना पुन्हा घडणार, याकडे संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागले आहे। वाडी येथील घटना ज्या वेळेला बातमीच्या माध्यमातून किंवा लोकांच्या माध्यमातून माझ्यापर्यंत पोहोचली, त्यावेळेला तालुका वैद्यकीय अधिकारी यांना तात्काळ निर्देश देऊन त्याची चौकशी करण्याचे आदेश दिलेले होते। आत्ताच एक 10 मिनिटापूर्वी आरोग्य यंत्रणेचे जबाबदार वैद्यकीय अधिकाऱ्यांना सांगितलं, हे वाडी येथील वैद्यकीय अधिकारी आहेत, 2 वैद्यकीय अधिकारी, त्यांच्या विरुद्ध 1 ते 4 भरण्यात आलेले आहेत। ते 1 ते 4 भरलेल्याची प्रत मी सुद्धा ती मागवलेली आहे, त्याची मी खात्री करतो। सेम प्रकरण किंवा त्यासारखंच एक प्रकरण ज्या वेळेला सांगवीचं प्रसिद्ध झालं, ते सांगवीचं प्रसिद्ध झाल्यानंतर माझ्यापर्यंत पोहोचलं, त्यावेळेस सुद्धा मी तालुका वैद्यकीय अधिकारी यांना तिथे जाऊन चौकशीचे निर्देश दिलेले आहेत। त्याच अनुषंगाने आज काही लोक त्यांचं निवेदन घेऊन शिष्टमंडळ भेटीला आलेलं होतं, त्यांचं सुद्धा निवेदन मी ताब्यात घेतलेलं आहे। हे निवेदन प्राप्त होण्यापूर्वीच मी सकाळी जेव्हा कार्यालयात आलो, कार्यालयामधून संबंधित जे काही अधिकारी आहेत त्यांना कारणादाखवा नोटीस मी बजावण्यात आलेली आहे, त्याचा खुलासा मागवण्यात आलेला आहे। सदर खुलासा समाधानकारक नसेल, वस्तुस्थितीला धरून नसेल तर त्यांच्या विरुद्ध कारवाईचे निर्देश सुद्धा मी किंवा प्रस्ताव जे असेल ते वरिष्ठांकडे सादर करेल। यासोबतच मुख्यालयी राहणारी जी काही मंडळी आहे ती जर ती मुख्यालयी राहत नसेल, त्यांचा तात्काळ या महिन्यापासून घरभाडे भत्ता बंद करण्यात येईल आणि जर ते पूर्वीपासून राहत नसेल याची खात्री झाली तर सदर घरभाडे भत्ता हा वसूल करण्याची तजवीज प्रशासनाने ठेवलेली आहे।